चलो चलो, हे लिफ्ट थांबव. गावाले कुठे? गावी गणपती. तू कुठे? घरी? गावी झालं तू पण. चलो. तर नमस्कार मंडळी, फायनली आता निघालो आहे गावाला. थांबलेलं तर सर्वांनी बघितलंच आहे आणि सोबत आहे आपले गाववाले रुपेश दादा आहे सोबत. लास्ट टाइम वैभव होता लास्टच्या मोठं ब्लॉग मध्ये. याला रुपेश दादा हा सुद्धा मंडन करतात आहे. याला ड्रॉप करून मग पुढे जायचं आपल्याला. आणि ते आहे आमचा स्वप्नील बाय चाललाय घरी. ड्युटी संपलेली यांची. P1 आहे. तुझी ही आपला P1 ला जायचं होतं. काय रुपयात आहे अच्छा. सो 3 वाजता निघायचं होतं आम्हाला आणि आता वाजलेत किती माहिती का? चले बाय. 3 वाजता निघायचं होतं आणि वाजले 4:15. बट ठीक आहे. लास्ट टाइम आम्ही वैभवने गेलो तर आम्ही आय थिंक 6 वाजता वगैरे निघालेलो आणि आता थोडं पाऊस वगैरे आहे. तर आता आपला एक मित्र गेला याच्या आधी पुढे, सुचित, पोळबांद्र्याचा, दापोलीमध्ये पोळबांद्रे गाव आहे त्याचं. तर तो गेला पुढे आणि तो 12:30 वाजता घाटबरोबर निघालेला आणि आता तो पोहोचला आंबेतला. इट मीन्स तो 5:30-6 वाजेपर्यंत टच करणार गाडी दापोलीमध्ये. सो आपण सुद्धा आता निघत आहोत बॅक. आणि इकडे आपली बाईक रेडी आहे. त्या गाडीला काय आपण पाठी लावलं नाही आहे बॅकसाठी. रुपयाचा बोलतो बॅकसाठी लाव, पण काय लावलं नाही आहे. थोडी गडबड झाली. आणि मंडई सीन असा आहे की आत्ता आपण निघतोय, पण मोठं ब्लॉग होईल पण तो कधी थोडं उजळल्यानंतर. आता जेवढी गाडी कवर करता येईल ना तेवढा रोड कवर करायचं आहे. ॲटलीस्ट 4:15 वाजलेत. आपण 5:30-6 पनवेल क्रॉस करायचा प्रयत्न चालला आहे. सो बघूया. आता मी डायरेक्ट मोठं ब्लॉगवरती भेटतो, ते पण थोडं उजळल्यानंतर. सकाळचं क्लायमेट दाखवतो आणि ब्लॉग कधी येईल सांगू शकत नाही. गावी थोडं नेटवर्कचा इश्यू असतो, डेटा कमी पडतो, वायफाय वगैरे आता कोणाकडे असेल नसेल कोण सांगत नाही. सो त्याच्यामुळे आता गाडी म्हणजे सामान सर्व लोड करतो आणि निघूया कोकणात जायला. कोकणातला प्रवास आहे आजचा दापोलीचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी फायनली आपला सेटअप रेडी आहे. मोठं ब्लॉगचा सेटअप तर रेडी आहे. मोठं ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल. पण आता कसं गावी जायचं कारण आता सांगतो. मग सांगायचं विसरलो. कारण म्हणजे आपलं यूट्यूब चॅनलवरती आहे ना गणपतीपाच्या आगमन सोहळ्याचे खूप सारे लाईक्स येत होते, व्ह्यूजसुद्धा होते. आणि आत्ता आपण ॲनालिटिक्स चेक केलं ना यूट्यूबचं, तर कोकणातले व्हिडिओ जे आहेत ना ते ऑडियन्स ते बघण्याकडे जास्त म्हणजे बोलतात ना व्ह्यूज तिकडे झालेले थोडे. तिकडे कल थोडा वाढलेला आहे. तर म्हणून आपण गावी जायचं कोकणातला प्लॅन केला आहे. 2-3 दिवसात जे काय भेटेल ते कवर करून पुन्हा एकदा कामावरती हजर व्हायचं आहे. त्याच्यामुळे आजचा कोकणातला ब्लॉग आणि कोकणचा प्रवास. तो गणपती बाप्पा मोरया. चला गाडीला स्टार्टर मारतो. गाडी ओके, सर्व लाईट्स, थोडा अप्पर लाईटचा इश्यू आपला. यस, फॉग लाईटसुद्धा सर्व चालू आहे. ट्रिपसुद्धा सेट नाही केलेलं आहे कारण की पेट्रोल आय थिंक आहे भरपूर आहे, बऱ्यापैकी आहे. तर आपण पेट्रोल पनवेलला जाऊन फुल करू. आणि किलोमीटर आहे 36,696. आता जातानाचा किलोमीटर. इथून आल्यावरती बघ किती किलोमीटर होतो आहे. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय रुपी समोर. प्रवास सुखाचं होऊ दे. चला 4:35-4:40ला निघालेलो आणि टँक फुल केलेला आहे पनवेलला. टँक फुल झाला 463 रुपीजचा. ज़्यादा मत फुल करना कार्ड मत 484ला 4 लिटर 67 आणि टँक गाडीचा फुल. तर आता जाऊ दापोली. जरा पेमेंट करू आपण. तर मंडळी चहाचा ब्रेक घेतला पनवेलला. पनवेलमध्ये कळंबोलीचा आपण तिथून जो पुण्याचा रोड जातो ना, पुणे एक्सप्रेस आहे तिथे मस्तपैकी गरमागरम चहा आहे सकाळची. आणि पण पाठीमागे सीन बघा ना काय झालं आहे. पाठीमागच्या सीनला बेकार आहे. नेमका थांबलो आणि वरुण राजा प्रसन्न झालेले आहेत. पाऊस चालू झाला आहे. हा थोडा कमी व्हायची वाट बघतो. आमच्याकडे काय रेन सीटर वगैरे आहे, बट कसं आहे बॅग वगैरे आहेत ना, रुपये त्याचा लॅपटॉपसुद्धा आहे बॅगमध्ये. त्याच्यामुळे चहा पिऊन आता मी मस्त पुढं निघतो. चला आता निघूया. चलो रोडसुद्धा ओके आहे. बघूया कितपत ट्रॅफिक भेटते, कुठून जायचं काय समजत नाही. बट गाडी थोडी भिजली पावसामध्ये. चला तर हायवेला टच होऊया. इकडे रुमाल बांधल्या रुपये दादाने. काय करणार, लॅपटॉप आहे ना, जर सामान जावं लागतं. चला गाडी काढतो आणि 5:30 वाजलेले आहेत इकडून निघताना. पुढे टार्गेट आपला आहे पोचायचा. तर मंडळी फायनली सुप्रभात झालेली आहे. कसला नजारा वाटते अरे. आणि इकडे आपला खाली
कोकण रेल्वेचा ब्रिज आणि इकडे आहे JSW आणि अर्थातच वडकाचा नवीन ब्रिज आणि बघू शकता आता काय कंडिशन आहे रोडची. तर मंडळी बोलल्याप्रमाणे आता याच्यापुढे मोठं ब्लॉग चालू करतो. ॲक्च्युली ह्या सिनेरीची वाट बघत होतो, थोडा बोल उजळून दे. आणि रोड चांगला भेटला ना, रोड एक नंबर भेटला, एक नंबर रोड. सुसाट रोड आहे, सुसाट रोड. आणि आता सीन काय, आता मित्र बोललेला की थोडं मध्ये मध्ये पॅच, आता इथनं पुढे इंदापूर नागोठणे तिकडे थोडे पॅचेस असतील. पण गाड्या सुसाट चालल्या. बाईकवाले तर एवढेच ना, बाईकवाले चालले सगळे कोकणी बाईकवाले एकदम असे निघाले बाईक काढून. कपल्स आहेत त्याच्यामध्ये, फॅमिलीज आहेत, एकदम बाईक काढून सगळे निघाले. मला वाटते मानगाव रोहाचे वगैरे जवळचे असतील. सो आता इथनं आता माउंट करतो मोबाईल आणि पुढे निघतो. थोडा खड्डे वगैरे असले थोडे दाखवतो तुम्हाला आता, कारण की कोकण संस्कृतीचा संदेश आता बोलला होता की जरा खड्ड्यांचे व्हिडिओ तुम्ही टाका सोशल मीडियावरती, जेणेकरून जरा सरकारला अजून जरा जाग येईल. 13 वर्ष झाली, खड्डे भरतात की नाही, काम चालतंय की नाही त्यासाठी. सो हा सकाळचा क्लायमेट एन्जॉय करतोय आम्ही. 5:45ला निघालेलो गोरेगाववरून, आता वडगावच्या ब्रिजवरती आहे. आता झालेत किती, 6:45 झालेत ना. जाऊ ॲटलिस्ट, जाऊ आरामात चाललो आहे. डबल सीट आहे ना त्याच्यामुळे थोडं हळूहळू चाललो आहे. 60-70ची रेंजने गाडी चालली आहे, बाकी काय नाही. आणि गाडी पळवत नाही असं, कारण की डबल सीट असं लोड भरपूर आहे गाडीवरती त्याच्यासाठी. तोपर्यंत हा नजारा, तर तुम्ही याच्या पुढचा नजारा तुम्ही थोडा एन्जॉय करा. चलो. आणि मंडळी या बघा सूर्यदेवाचं दर्शन. आता कॅमेऱ्याची थोडी क्लिअरिटी समजून घ्या आपली गरिबांची, बट यार कसला वाटतोय सिनेरी यार, एक नंबर वाटतोय. चला. तर मंडळी पुन्हा एकदा निघालो वडकळवरून. थोडा एक 5 मिनटाचा ब्रेक घेतलेला. आणि सीन असा आहे की आता आम्ही इथे थांबलो ना हा शूट करायला, तर भरपूर सारे बघा आता एक भरपूर 5-6 जण थांबलेले शूट करण्यासाठी. आणि आहे वडकाचा ब्रिज. आणि सो खूप सारे इकडे शूट करताना इकडे JSW आहे आणि JSWचा कारखाना. चला. रस्ता तर सुसाट आहे भाई, रस्त्याचा विषय खोल आहे, आप्पाचा विषय खोल आहे, रस्त्याचा विषय पण खोल आहे. रात्री आपला एक मित्र आहे सुचित, मगाशी बोललो तसं की सुचित आला गावाला. तो 12:30 वाजता निघाला घाटकोपरवरून आणि तो पोचला असेल मला वाटतं 5:30-6 वाजता पोचला असेल दापोलीला. ए भाई यो कसला खड्डा होता मध्ये. पण ठीक आहे, हे असले सिमेंटचे रोड आहेत ना, मजा येते गाडी चालवायला. मागाशी 60च्या स्पीडने गाडी चालवतो. तुफान रोड होता. ब्लॉग शूट का नाही केला, कारण की बोललो जरा हा तेव्हा सूर्यदेव आले नव्हते, उगवले नव्हते सूर्यदेव. आणि बोला आता पुढे जाऊन थोडं शूट करू, कारण की आता मस्त की सूर्याचा व्ह्यू भेटलेला आहे. आणि आता हा असा मक्खनवाला रोड, थोडा मजा येणार आहे. पण मध्ये जे पॅचेस आहेत ना घाणेरडे, ते बघू आता काय. आपण पण जायचं लोणेऱ्यावरून जायचं आहे आणि रुपयादादाला खायच्यात भजी. तर बोललो तिकडे वाकांच्या इथे भजी आहेत का बघू आणि खाऊ तिकडे भजी थोड्या. सो चला जरा गाडी पळवतो मस्त घे. बघ असले रायडर जातात यार, एक नंबर. आपली गाडी 150 CCची आहे, 153 CCची आहे. त्याच्यामुळे आपण गाडी काही जास्त पळवणार नाही. आपण आपल्या बोललेलो लास्ट मोठं ब्लॉगमध्ये चड्डीत राहून गाडी चालवायचं, तसा काहीचा आपला सीन आहे. ओ माय गॉड, BMW भाई काय यार कडक रे. कोकणात पण BMW आहेत आमच्या, बघा रायडर्स आहेत आमच्या कोकणामध्ये सुद्धा. सो चला आता हा ब्रिज क्रॉस करतो, थोडं पुढे जाऊ, कुठली सिनेरिओ भेटते काय बघूया. वा, तोपर्यंत कोकण प्रवास एन्जॉय करा. कसला क्लायमेट आहे यार, कॅमेरा बंद करावंसं वाटत आणि बोलावंसं बंदच करावंसं वाटत नाही यार. असला व्ह्यू भेटतो यार सकाळ सकाळ. ॲक्च्युली चला पुढे बोलू आपणच. तोपर्यंत लास्टपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा कोकण प्रवासचा. मागाचे सूर्यदेव ढगाच्या आड होते, थोडे लपले होते. आता डोंगराच्या आड आहेत, बट रोड तर मस्त आहे. आणि इकडे बघू शकता राईट साईडला कसला धुका पडला आहे यार. काय क्लायमेट आहे, थंड एकदम. चांगला रस्ता झाला, संपला असं वाटतं आता आम्हाला. हा बघा कच्चा रस्ता चालू झाला आहे परत. कच्चा म्हणजे आहे सही खडी आहे, रेवशा बोलतात ना, रेवशा तसा आहे. पडलो ना धोदला आपटायचा, बाकी काय नाही. कोकणी भाषा तुम्हाला ऐकायला भेटेल. आता कोकणी भाषा ते खूप सभ्यपणे बोलणं खूप झालं. आणि म्हणजे सांगायचं एक गोष्ट म्हणजे कशी माहिती आहे काय, आपल्या चॅनलवरती आहे ना आपण 2-3 वेळा मोठं ब्लॉग केले, शिमग्याचे केले आणि खूप केले. तर यार कसला रिस्पॉन्स होता यार, थँक्यू सो मच. म्हणजे अपलोड केलं ना तरी 1K 2K असे व्हिडिओ क्रॉस गेले. लोणावळ्याचा व्हिडिओ मला वाटतं 2Kच्या आसपास गेला वाटतं. तर मोठो ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या. बट कसं
ते एवढं आता फिरायला पाहिजे मोठं ब्लॉकसाठी. हे बघा हे खड्डे, हे स्पीड ब्रेकर, इकडे कधी बनणार यार हायवे. तर ते मोठं ब्लॉगला फिरण्यासाठी तुम्ही जरा आमचे व्हिडिओ व्हायरल करा, व्हिडिओ आमचे थोडे पुढे फॉरवर्ड करा, नवीन नवीन सबस्क्रायबर वाढतील. सबस्क्रायबर तर खूप चांगलेच, आपले 15,000 सबस्क्रायबर आहेत. ते मित्रपरिवार आणि सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे झालेलं आहे. हे फॅमिलीजमधूनसुद्धा खूप सारा सपोर्ट असतो, खूप जण व्हिडिओ बघतात. मलासुद्धा माहीत नाही, ती लोकंसुद्धा व्हिडिओ बघतात आपले. आणि नंतर सीन असा आहे की फॅमिली झालं, व्हिडिओ बघितले आपले सगळ्यांनी, पण ते मोठं ब्लॉग कसे करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना खिशात. पैसा तो चाहिए ना भाई. तो पैसे के लिए तो व्यूज़ बढ़ाना पड़ेगा, तभी अपना थोड़ा व्यूज़ बढ़ेगा, यूट्यूब से इनकम आएगा अच्छा खासा, तभी आपण बनाएंगे. आणि हा आहे आपला पॅच. हा पॅच वर्षभर किती वर्ष झाले बघतो यार, हा सुधतच नाही. मुंबई गोवा हायवेला कोणी ब्लॉक टाकून, हे ब्लॉक म्हणतात ना, सिमेंट ब्लॉक टाकून कोणी हायवे बनवला होता मला समजलंच नाही. इथला ब्रिजचं काम तर अर्धवटच आहे, पण हे ब्लॉक बघ कसे टाकले यार, यांची लेवल झाले. वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी, आस लागे तुझी देवा, सरता श्रावणसरी. वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी. आमचे मित्र कीबोर्डिस्ट पंकज कातळे, मिलियन्समध्ये गाणी चालतात, मिलियन्समध्ये यार, खरंच मस्त गाणी बनवते यार एकदम. आणि सूर्यदेव बघा, मगापासून ढगाळ डोंगराळ लपट होते, आता दिसलेले आहेत तुम्हाला सूर्यदेव आपले. हे बघा सगळा बाईकचा ताफा चालताना दिसतो पुढे, पूर्ण बाईक्स आहेत. असे मगाशी आता मी होतो ना पेनला वगैरे, पेनच्या आधी मला वाटतं आम्ही 10-15 बाईक असे एका लाईनमध्येच चाललेलो, सगळे एका पाठोपाठ एकाला फॉलो करत चाललेले. असं वाटलं की हे सगळे एकत्र मित्रपरिवार आला की काय कोकणामध्ये, असं वाटत होतं. पण नंतर थोडं आपण कॅमेरा मोबाईल आपला माउंट करायला थांबलो, मग सगळे तिकडनं दोघं तिघं पुढे थांबले ब्रिजवर, बाकीचे गेले पुढे निघून. सो की रस्त्याला खड्डे आहेत, खड्डे ते थोडे पॅचेसमध्येच आहेत बघायला गेले तर. नाही असं आता अजूनपर्यंत मी पुढपर्यंत गेलो ना, तोपर्यंत मी काय सांगू शकत नाही आहे. पण आपण लोणेरेपर्यंत जाणार आहोत. लोणेरेवरनं राईड घेऊन आपण डायरेक्ट जाणार आहोत मंडणगडला. रुपेशदादाला सोडायचं, महाप्रभू त्याचं गाव आतमध्ये आहे. ते कसं मी यांना सोडायला येतो, पण मी यांच्या गावी जाऊन येतो. लास्ट टाईम वैभव होता आपल्यासोबत, ऑफिसचा मित्र आपल्या, त्यालासुद्धा सोडायला गेलो. त्याने बाई घरीच घेऊन गेलो. आता चल घरी घेऊन गेले. त्याची आजी बडबडत होती, अरे काय त्याला घेऊन आला बाळाला तू, काय काय खायला नाही दिला. आम्ही बोललो नको आजी, माझ्या गावी पूजा आहे, मला पोचायचं इकडे, ऑलरेडी लेट झाला आहे. तेव्हा आम्ही गाडी पळवली नव्हती, खूप उन्हात चटके मारत होते, खूप लेट निघालेलो. पण आजी आजोबा खूप प्रेमळ असतात, तर ते बोलत होते आला आहे, काय खायला पण नाही, पाणी पिऊन निघाला आहे नुसता. बोलो नंतर कधीतरी येऊ मंडणगडला, तळेघरला येऊ नक्की कधीतरी, मंडणगडच्या तळेघरला येऊ. वैभव बोलला आहे, तर बघू घरी जायचा आपला योग येतो आहे. चला थोडा रस्ता कवर करतो, गाडी पळवतो. आतासुद्धा आहे 70च्या स्पीडला आहे, बट थोडी गाडी पळवूया आणि थोडा रस्ता कवर करूया. बघा सगळे रस्त्या साईडला जाऊन सेल्फी घेतात, कारण की पाठचा क्लायमेटच भारी आहे ना उन्हाचा यार. नाद खुळा, कोकण नाद खुळा आहे भाई. येस येस येस, हा पॅच एक सांभाळायचा आहे मित्रांनो मला मंडळी, कारण की एकदा इकडनं आलेलो ना, तो गाडीची संदिशी आपडली होती ना भाई त्या खड्ड्यामध्ये. मला पण समजला नव्हता यार, म्हणजे तो खड्डा आहे पुढे आहे. आता काय माहीत काय केलं, त्या खड्डा बुजवला की नाही. जा ना बाबा, कशाला हॉर्न देतो एवढा, दाबून ठेवतात हॉर्नवरचं बटन. इथेच खड्डे होते कुठेतरी, बुजवले वाटतं. हे बघ बुजवलेत. असला आपटलेलो, तिकडून आलेलो एकदम स्लो स्पीडने आलो, पण तो खड्डाच दिसला नाही. घान दिशी गाडी आपटली. शॉकअपसर मला वाटतं बाउन्सच झाला असेल. बघा सगळे कोकणी गावाला गणपतीला निघालेले आहेत. हे असा मुंबई गोवा हायवे, हा मुंबई गोवा हायवे ब्लॉक्सचा, सिमेंट ब्लॉक्स. कधी सुधारणार सरकार? शिंदे साहेब काहीतरी करा, नुसते व्हिजिट देऊन गेलात, बाकीचं काय. सोशल मीडिया तर आमचे कोकणकर सर्व ब्लॉग्स पिक्समधून टाकत असतात कोकणाची परिस्थिती, पण काय लक्ष देत नाही सरकार आमच्याकडे. चला पुढे बोलतोच, थोडा रस्ता कवर करतो. हा खड्ड्यांचा रस्ता. आतल्या रोडला गेल्या बाई जन्नत आहे. मी त्या लोणेरे फाट्याच्या रोडवरून त्या दिवशी गेलो. विशाल आता आपला होता, विशाल सुतार, ढोलकी पट्टू, TV स्टार, आणि आम्ही दोघं STने गेलेलो. तेव्हा लालपरीने गेलेलो, आम्ही शोसाठी गेलेलो एका. तेव्हा त्या रोडने गेलेलो. मस्त रोड आहे. आता तिकडून जायचं आहे रुपयाला घेऊन. मस्त मक्खनवाला रोड आहे. चला
हॉटेल आहे, हॉटेल आहे, चालू आहे का बघूया. आय थिंक चालू आहे. रुपयाचा हॉटेल चालू आहे सर. हे बाई ते श्री समर्थ कृपा हॉटेल आहे ना, ते श्री समर्थ कृपा हॉटेल. कशी भाई त्रास गाडी सकाळचा म्हणजे नाश्ता आलेला आहे. गरम गरम कांदा भाजी, चहा आणि वडापाव. श्री समर्थ कृपा हॉटेलचा आहे वाकणला. खूप भारी टेस्ट आहे. खाल्लंच काय कधी? तुला आवडतं ना इकडचं? चलो गा उचल चल, भूक लागली भाई, उचल. चहा पिऊन क्लास आणि भाजीसुद्धा गरम गरम. बोललं ऑर्डर दिली गेला की गरम क्लास. आणि गाडीची अवस्था बघा, पूर्ण घाण करून टाकली गाडी. आज रेमटवली गाडी, पण हे बघा काय नाव पण आता ती कॅमेऱ्यात तसं वाटतंय, हे पूर्ण चिखलाने माखलं आहे. बेकार आहे बेकार. शेवटी नाव बघ असं वाटतंय कुणबी. हॅशटॅग आम्ही कुणबी. गाडी तर पूर्ण घाण आहे. चला गाडी तर मंडळी फायनली आता श्री समर्थ कृपा हॉटेलचा आपण ब्रेक घेतलेला आहे आणि तिथून निघतोय पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे अटॅच करून दापोली. गाड्या बघू शकता, गाड्या कसल्या आपल्या सुसाट येतात ना इकडून. आलेला आहे रस्ता पालीवरून. पाली खोपोली जे आपण खालापूर रोड मारतो ना, तो वाला हा रोड आहे आणि आपल्याला जायचं सरळ. आता इकडून विचार चालला आहे लोणेरे फाट्या क्रॉस करून जाऊ. मग कशी गाडी जरी पळवली बऱ्यापैकी, आता गाडी पळवायची आपल्याला पुन्हा एकदा. अरे बाबा बाबा बाबू, कसला खड्डे खड्डे खड्डे, खड्ड्यात रस्ते, सॉरी रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते, काय समजे नाही. पण गाडी पगाव बेकार रे बेकार. बंप बसतायत, इसले बसतायत यार. अरे रे रे रे, हे जर रात्रीचं कोणी आलं नाही शोबत दिसलंच नसेल अशी. वा, पुन्हा एकदा सुखद रस्ता मुंबई गोवा हायवेचा. म्हणजे असं ते कसं चाललं माहिती आहे, थोडं सुख द्या, थोडं दुःख पण घ्या. करा बाबा एकदाचं काय ते. या गावाला या, कोकणात यायचं ना, या तुम्ही. असं आहे त्यांचं. पुढे जाऊया म्हणतोय मंडळी, पण काय कॅमेरा बंद करतो, पण काय नाही कसं दिसतंय ना की यार ए दादा चल लवकर की कुठे चालू आहे आमचा. बघा हा आता युटा मारून आला, पाठून बाईकवाला येतो. दादा यांना दोघांना मॅनेज करून. अरे बाबा रे बाबा, हे रिस्की आहे मेन. खूप रिस्की आहे. बघा ना त्याने काय केलं आहे, तो बाईक चालवतो, त्याच्यावरती त्या लेडीज बसल्या आहेत. तिच्या मांडीवरती एक मूल आहे, पुढे टाकीवरती एक मूल आहे, प्लस त्यांच्या बॅगा. त्या लेडीजची बॅग वा कुठे लटकते यार. शिट यार, हे चुकीचं आहे खरोखर. असं हे करू नका रे. थोडे पैसे घाला, तिकीट्स बुक करा, पण अशी लहान मुलं असताना नका रिस्की ट्रॅव्हल करू. खूप चुकीचं आहे हे काय. तर मंडळी ह्या गोष्टीसाठी बोललेलं जरा दामा. कसला व्ह्यू आहे बघा ना यार. आणि खरोखर आत्तासुद्धा गारवा जाणवतं गाडी चालवतो, अशी हीट नाही जाणवत आहे. आम्ही बघा जॅकेट्स अजून घालूनच आहे. ते जॅकेटची चैन तर निघाली, रेनकोट घातलेलं ते काढतच नाही. कसला व्ह्यू बघा ना, दोन डोंगरांच्या मधून यार. थांबा आता हा टर्न मारूया. टर्न मारलं ते तुम्हाला तो व्ह्यू दिसेल तिकडचा रस्त्याचा. मला वाटतं ते रस्त्यात. आणि हे बघा सकाळची गुरं आपली चरायला निघालेत. कोकणी माणसाचं आयुष्य, सकाळी उठा, गोट्यात जा, गोटा साफ करा, गुरं चरायला न्या यार. खूप हे कालांतराने बंद होईल. आत्ताची पिढी जर अशी कोकणामध्ये नाही लक्ष दिले, किंवा जे कोकणात राहतात पोरं त्यांनी तर नाही लक्ष दिलं, जे मुंबईकडे पळाले. हे बघा छोटी मुलं कशी बाईकने ट्रॅव्हल करतात. वा, ह्याच्यासाठी बघा आता हा टर्निंग मारतो आणि ही कोकणची लाल परी आणि हा कोकणचा दृश्य यार कसला वाटतं अमेझिंग. नेचर इज नेचर. कोकणचं निसर्ग सौंदर्य बाप आहे. पण ते मध्ये काय रिफायनरीचा प्रोजेक्ट वगैरे काय ते चाललं आहे तळ कोकणात, तो विषयच वेगळा आहे. विषयाला खोल आहे बाई तो. सो काका आले मुंबईवरून रिक्षा घेऊन गावाला. गणपती गेले, गणपती. मंडई कोलाडला पोहोचले आणि वरती बघू शकता कोकण रेल्वे. काय यार टायमिंग आहे यार, मस्तच भाई, एक नंबर. कोकण रेल्वेचा ब्रिज इथे आहे आणि कोकण रेल्वे. कुठली ट्रेन गेले आयडिया नाही, आपण काय ट्रेनने फिरत नाही, बट मस्त सीन होता यार.
एक नंबर मजा आली. फायनली बसले कोलाडला, तर कोलाडवरून थोडं पुढे जाऊया चला. तर रुपया दादाने पाठी गाणी लावलीत मंडई. आणि कोलाडचा हा कोकण रेल्वेचा ब्रिज काय मस्त सिनेरी होता. आणि समोरसुद्धा बघू शकता, समोर बघा कसला यार व्ह्यू दिसतोय डोंगरातला. धुकं ओय भाई, उडाली उडाली गाडी. चलो, इंदापूर मार्केट आहे ना हे, इंदापूर माणगाव, इंदापूरचा डेपो. इकडे वडेवाले काकाला फेमस आहे भाई. काय वडा करी तरी इकडचे वडे म्हणजे भाई टेस्टच वेगळी आहे. नुसता कुरकुरीत वडा आणि सोबत ती लाल चटणी, फक्त सुकी चटणी, तिला चव आहे. क्लिअर कट ट्रॅफिक, क्लिअर कट. आज आम्ही आलेलो आहो माणगावला. अरे बाबा आजोबा चालले, जाऊन दे आजोबांना जाऊन दे. माणगाव आपण तो जो खोपले खालापूरवाला रोड मारला असता ना, निजामपूर कांदळगाव, तर इकडनं बाहेर पडलो असतो. बट आता इथे आहे, त्या आय टी ओवाले असतात भाई, थोडा सांभाळून. हा माणगावचा एस टी डेपो. वा, खालूबाजा वाजतोय. आणि लोणेरे फाट्यातून आलेलो आहे आतमध्ये. आणि पावसाने सुद्धा आमचं स्वागत केलेलं आहे लोणेरे फाट्यातून आतमध्ये आल्यावरती. सो चला, इकडचा रोड आता आज एक्सप्लोर करूया. खरा आता मोठं ब्लॉग इथे होणार आहे, पण पाऊस राजा चालू झालेला आहे, तर काय माहीत नाही मोठं ब्लॉग करायला भेटतोय नाही भेटतोय. चला जाऊया पुढे, घाटात जाऊया जरा, घाटात. भाई गोरेगावमध्ये आले ना भाई, खालूबाजा गणपती आले ना, खालूबाजा वाजला ना असं आला होईल काय? काय गावाला खालूबाजा वाजला ना असं होईल काय? मग काय मला गोरेगावमध्ये आहे, गोरेगावचा राजा. मोठे होर्डिंग्स लागलेत गोरेगावच्या राजाचे. आणि तिकडे बघा हे खालू डोल बघायला भेटतात, खालूबाजाचे ढोल. आता आपण काडीवरचे असं, पण हे रशीवरचा ढोल आहे खालूबाजाचा. भाई वाजवा खालूबाजा आणि नाचा, कोकणचा खालूबाजा भाई, नादच खुळा असतो. मी सुद्धा वाजवतो खालूबाजा, मजा येते. दादाकडून शिकलो आहे, दादाने शिकवलेलं खालूबाजा काय असतं, म्हणजे कसा वाजवायचा काय, मजा येते. पण आपण बँजोमध्ये किंवा आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कच्ची वाजवतो ना, कच्ची ढोल, त्या टाईपच. पण थोडं त्याचं वाजवण्याचं एक टेक्निक वेगळं आहे, सर्व काही वेगळं आहे. सो तर म्हणता आता आतमध्ये रस्त्याला आलेलो आणि इकडनं आता पुन्हा घाट रस्ता चालू होतो. सो इकडचा टाईमलॅप्स दाखवतो घाट रस्त्याचा. काय जन्नत आहे या रोडवर यार, कोकणातल्या रोडवरती जन्नतच असते. जागेवरती टर्निंग आणि झाडी एवढी वाढली ना, कधी कोण समोर येईल समजणार नाही. सो चला टाईमलॅप्स बघा. म्हणजे आता थांबलं तर म्हणजे वाकडला थांबलं, वाकडनंतर आता थांबलं आम्ही. त्या आंबेत अजून 4 किलोमीटर आहे. आणि पाठी बघा ना कसला फॉग दिसतोय, एक नंबर क्लायमेट आहे. घाटामध्ये थांबलं, घाट आता जस्ट इथे संपला आहे. आणि पाठच्या गाड्या सगळ्या आता पुढे जातात आणि या गाड्यांना पाठी टाकून पुढे आलेल्या. आता हा घाट इथे संपला वरती आणि इथून आता खाली उतार चालू होता. आता इकडचा टाईमलॅप्स तुम्हाला दाखवतो. सो थोडा गाडी जरा बोलू शांत होऊन दे, 20 मिनटं त्याला जरा ब्रेक घेऊया. आणि आता एक ॲक्सिडेंट बघितला आम्ही, आमच्या पुढे पोरं होती, बेकार होता ॲक्सिडेंट. लाईव्ह थोडं अजून आलो असं पुढे तर लाईव्ह बघायला भेटला असता, पण काय जाऊन दे. चला थोडं ब्रेक घेतो आणि त्याला पुढचा टाईमलॅप्स. चला मंडळी, तर ब्रेक झालेला आहे आणि आता हा घाट रस्त्याचा टाईमलॅप्स दाखवतो. आणि आता डायरेक्टली इथून थांबायचं, रुपेसराच्या गावी त्याला सोडायचं आहे. पेवे कुठे, पेवे कोंड ना, पेवे कोंडला जो आहे मंडणगडमध्ये. चला इथून घाट रस्ता आपला चालू होतो. आता उतार, चढ तर चढलो, आता उतार. आणि 4 किलोमीटरवरती आंबेत आहे. आंब्याची खाडी इकडे खाली दिसणार, झाडी पण दिसणार नाही ती. आपण गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करू, कारण की खूप घाटाघाटाचा रस्ता आहे त्याच्यामुळे. चला इथून आता आपला टाईमलॅप्स चालू.
तर मंडळी आता आलेलो आहे ते म्हणजे आंबेच्या पुलावरती. आंबेची खाडी आहे खाली आणि काय मस्त व्ह्यू दिसतो ना. मग बाईक कडक आहे. मग दाखवतो व्ह्यू इकडचा. आता लेफ्ट साईडचा व्ह्यू बघायला भेटेल. समोरून गाडी बिडी आली तर इश्यू. भरती नाही आहे, ओटी आहे थोडी. चला पुढे जाऊन मिडला एकदम जाऊन शूट घेऊया. तर मंडळी हा आहे आंबेचा पूल. इकडे बघू शकता भरती नाही, ओटी आहे. पाणी खूप कमी दिसतं आहे. आणि इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा हिरवळच. चला 2 मिनटाचा व्ह्यू घेतलेला आहे आणि पुढे निघूया. कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य. तर मंडळी आता आलेलो आहे आतमध्ये म्हाप्रळ फाटा. हे ना तो म्हाप्रळ फाटा होता ना. यस. नदी बघा काय यार भारी वाटतं पावसामध्ये. निसर्ग कडक. आणि आता म्हाप्रळ फाट्यावरून आतमध्ये आलेलो आहे आणि रुपेश दादाला सोडायचं त्याच्या गावी. इथून एक 10 किलोमीटर त्याचं गाव आहे. बोलत चल आलो तर तुला सोडतो. आणि समोर बघू शकता कसला यार डोंगर बघा ना. डोंगर रांग आणि ते धुकं बघा ना. अजून गेलं नाही आहे. मला वाटतं 9:30 वाजून गेलेत. अजून धुकं गेलं नाही आहे. आणि सो रुपेश दादाला इकडे आतमध्ये सोडतो गावी त्याच्या. म्हाप्रळ फाट्यावरून आतमध्ये आलेलो आहे. जाताना परत मला एकटाच जायचं आहे रिटर्न. चलो. मस्त रोड आहे गावातला. थोडा गावातल्या रोड अशीच असतात. थोडे खड्डे नॉर्मल. पण ठीक आहे मजा येते गाडी चालवायला. वा गाडी पूर्णाची जंप होते ना. एवढं भारी वाटतंय ना भाई. तर मंडळी फायनली पोचलेलो आहे. काय शाळा कुठली आहे पेवे कोंडला रुपेश दादाला सोडायला. आणि फायनली भाई 10 किलोमीटर. किती किलोमीटर झाले माहिती आहे काय? 82ला चालू केलेला. 91 म्हणजे 9 किलोमीटर आतमध्ये तुझं गाव आहे म्हाप्रळ फाट्यावरून. 9 किलोमीटर झालं. 9 किलोमीटर पहिला मला रिटर्न जायचं आहे. आणि रस्ता 1 नंबर भारी होता भाई. मजा आली. नको 2 मिनटं काय नको तुला. तुझी येता येते इथनंच मी रजा घेतो. नको चला भेटू. मला जायचं दापोलीमध्ये. चल रुपेश दा बाय बाय. सी यू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नको चल येतो मी. अरे नको भाऊ. चल बाय. तर रुपेश दादाला सोडायला आलेलो. रस्ता तर 1 नंबर आहे भाई. 9 किलोमीटर आतमध्ये यावं लागलं मला. पण खरोखर तो बोलतो की माझ्या गावी नेट नाही नेटवर्क नाही. तर भाई खरोखर एवढं आतमध्ये आहे ना की इकडं नेटवर्क भेटणं पॉसिबलच नाही नेटवर्क भेटणं. सो ह्या रस्त्यावरून पुन्हा एकदा 9 किलोमीटरचा प्रवास करून आपण रिटर्न जायचं आहे. आणि सो दापोलीमध्ये पोचायला मला आता इथे किती वाजता. पुढचा मंडणगडचा रस्ता खराब आहे यार. तो आता काय नीट झाला की नाही माहीत नाही. हे मस्त आहे ते झरा वगैरे थोडा. तर मंडळी आता आलेला आहे म्हाप्रळ फाट्यावरती पुन्हा एकदा बाहेर. इथून जायचं आपल्या राईट मारून दापोलीकडे. सो इकडचा रस्ता कसा बघूया. यार सुद्धा या रोडने गेलेलो आपण काय नाही गेलो असं नाही. वैभवला सोडायला तर मध्ये हा रस्ता बघितला सिमेंटचा रोड आहे चांगलाच आहे. मध्येच खराब झाला आहे. बट गावचे रस्ते ते गावचे रस्ते. तर आता रुपेशला सोडून आलं. तो बोलत चल घरी बोललो नाही नको. कारण माझं कसं सीन आहे की आपण जेव्हा म्हणजे ॲटलिस्ट माझ्या घरातल्यांनी किंवा असं पप्पांकडून मी शिकलो ही गोष्ट की यार जेव्हा पण आपण कोणाच्या घरी जातो किंवा खाली जायचं नसतं किंवा किंवा पाहुणे वगैरे गावी किंवा असं म्हणजे बोलतात ना खाली येत नाही गेलं पाहिजे आपण. आणि आता आम्ही मुंबईतून डायरेक्ट आलो आणि तो फक्त मला बोललेला की घराची इथे सोड. पण आता तो घरी चल बोललो भाई नाही सॉरी. तो वाटतच करत होता. मग बोललो नाही तू जा बाबा घरी. मी वाटलं नंतर कधीतरी येईन. भाई गणपती बाप्पा मोरया. गावचं गणपती बाप्पाचं आगमन बघायला भेटतं आहे. सो नाईस टू मीट यू. पुन्हा एकदा एक गणपती बाप्पा टेम्पोमध्ये बघायला भेटतं. सो गणपती बाप्पा मोरया. खूप बरं वाटतं यार. लोक गणपती बाप्पा घरी घेऊन चाललेले आहेत. सो मंडळी फायनली पोचते दापोलीमध्ये आणि काहीच किलोमीटर बाकी राहिले. ॲटलिस्ट 3-4 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. सो सप्पा अंतर का पाऊस थोडा बारीक पडायला सुरुवात झालेली आहे.
आणि दापोली काही क्षणातच 5 किलोमीटर नाही 3-4 किलोमीटर असेल आता दापोली आपली. आणि सकाळी थोडं कसं वातावरण होतं आणि आता बघ कसं वातावरण जायचं. तर मंडळी आता फायनली पोचतो आहे दापोलीमध्ये. या खड्ड्यांच्या रस्त्याने आमचं स्वागत केलेलं आहे. थँक्यू सो मच दापोली, आमचं गाव. आय लव दापोली. थँक्यू सो मच. असे खड्ड्यांनी तुम्ही आमचं स्वागत केलं. दापोलीची बाजारपेठ आहे. सो आता जरा पहिला तर जातो मार्केटमध्ये स्टँडच्या समोरच इकडे दापोलीचा एस टी डेपो आहे. तर आमच्या छोट्या मॅडमसाठी काहीतरी खाऊ वगैरे आल्याला घ्यावा लागतो. सो आता खाऊ घेतो तिच्यासाठी, मग दादाच्या घरी जातो. ब्लॉग अजून एंड नाही झाला आहे, ब्लॉग एंड करणार मी, नका टेन्शन घेऊ. चला पहिला जरा काहीतरी खाऊ वगैरे घेऊया. मग अशी बोललो ना की खाली आता आपण कधी जात नाही कोणाच्या घरी. सो पहिले त्यासाठी खाऊ वगैरे घेतो, मग जाऊया पुढे. वा गणपती बाप्पाची मूर्ती. तर दापोली शॉपिंग झालेली आहे. आमच्या मॅडमसाठी खाऊ घेतलेला आहे इकडे. आणि इकडे आहे दापोलीचा एस टी डबल पार्टचा क्लायमेट बघा, एक नंबर झाला यार. चलो निघूया, गाडी घेऊन जाऊ दादाकडे, पहिल्यांदा फ्रेश होऊया. तर मंडळी आत्ता 12 वाजलेत. दादाच्या घरी पोचलो आहे. दापोली सिटीमध्येच घर आहे. आणि आता ब्लॉग एडिट करणार आणि तो पोस्ट करतो. त्यामुळे दादाच्या घरी आला तर माझ्या घरी जाणार, तर तिकडे संध्याकाळी जाणार. दुपारी जेवण वगैरे आराम करून थोडं जाणार तिकडे. आणि तिकडे रात्रीची तुम्हाला ह्याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटते. ब्लॉग असतील किंवा गावची कोकणातले काय असेल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न असेल आपला. सो सकाळी 5:45ला निघालेलो, 12 वाजता पोहोचलो आहे. आणि त्यात काय मध्ये थोडा टाईमपास आमचा, 2 जण होतो ना त्याच्यामुळे थोडं. पण मुंबई गोवा हायवे भरपूर जण बोलतात खूप खराब रस्ता आहे, खूप खराब रस्ता आहे. काही नाही खराब रस्ता, 1 नंबर रस्ता आहे, 1 नंबर रस्ता आहे. खरं सांगतो, आज बाईक राईड गेली मुंबई गोवा रोडने. लोणेरे फाट्यातून आतमध्ये आलो, लोणेरेचा रस्ता ट्राय केला. आज बघूया लोणेरे ट्राय करू म्हटलं. थोडं आतल्या रस्त्याला थोडे खड्डे वगैरे आहेत, बट मुंबई गोवा हायवेला खड्डे नाही आहेत. म्हणजे खड्डे आहेत जे नेहमीचे पॅचेस आहेत ना, इंदापूरच्या आधीचे वगैरे किंवा काय कोलाडचे वगैरे आधीचे, ते थोडे जसे आहेत तसे खराब आहेत. पण जर एकदा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता भेटला ना भाई, जी गाडी पळते, आज गाडी 80 टच केलेली, मस्त गाडी सुसाट पळते. 70-80 सुद्धा खूप नॉर्मल स्पीड वाटत होती. एका स्पीड लिमिटमध्ये आम्ही आज आलो आहे दापोलीत. आणि खूप मजा आली आहे राईड करायला. आणि सो ब्लॉग तुम्ही आता बघूया कसं एडिट करताना समजेल की किती आवाज कॅप्चर झाला आहे. कारण की त्याच्या माईक पोर्टचा इश्यू आहे. मी चेक नव्हता केला, डायरेक्टली लावला आणि निघालो. बट नंतर जेव्हा हॉटेलला थांबलं तर चेक केलं तेव्हा समजलं थोडं. सो स्टे ट्यून राहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता कोकणातले ब्लॉग येतील, कोकणातले सबस्क्राईब आपले बघतो मी ॲनालिसिसमध्ये की कोकणातली माणसं खूप आपले व्हिडिओ बघतात. तर त्यांच्यासाठी हा जा गावाला आलेलो आहे 2-3 दिवसासाठी आलेलो आहे. आणि पुन्हा रिटर्न परतीचा प्रवास आहेच शेवटी. पण खूप मजा आली राईड करायला. बाईकसुद्धा मस्त पळालेली आहे. आणि आता फुल माखले चिखलाने आणि त्या घाणीने, कारण मध्ये पाऊस होता, चिखल होता. सो तिला वॉश केली पाहिजे. आता आपल्या मित्राच्या वॉशिंग सेंटर जाऊन दुपारी जाताना घरी वॉश करून जाऊ. सो स्टे ट्यून राहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया कमेंट येऊन द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.